माजी आमदार अशोक पवारांशी का जमलं नाही? खरं पाहायला गेलं ना, मी मगाशी माझ्या याच्यात उल्लेख सांगितला, प्रामाणिकपणे अशोक बाप्पांचं पहिल्या टर्म मध्ये काम करत होतो. पण त्यांना मला एक जाणवतो, म्हणजे आता त्याला काय त्यांनी समजून घ्यावं, की जरा लोकांचं जास्त ऐकतात. म्हणजे जवळच्या कार्यक्रम त्यांना मी प्रामाणिक म्हणजे अजितदादांना मी सांगितलं की बस समोर समोर आपण करा, मी काम करतोय त्यांचं. आणि माझी नंतर न जमायचं काम का असं आहे की ज्या टायमाला मी अपक्ष म्हणून निवडून आलो, राष्ट्रवादीला बहुमत नव्हतं जिल्हा परिषदला. आमचा अपक्षांचा गट 7-8 जणांचा, आम्ही जिल्हा परिषदचा गटनेत आम्ही झालो. अजितदादांनी मला फोन करून बोलवलं आम्हा सर्वांना आणि सांगितलं बाबा परत भविष्यात विलास लांडेंचंच त्याला साक्षीदार आहे की भविष्यात तुला जिल्हा परिषदला सभापती पदाची संधी आम्ही देऊ. आणि कारण पंचायत समितीला हवेलीला बी राष्ट्रवादीचं बहुमत नव्हतं, आम्ही जवळ 4 अपक्ष होतो सदस्य. राष्ट्रवादीचे पंचायत समितीला 4 अपक्ष माझे निवडून आले होते. मग त्याच्यामध्ये तिथं बी तुम्हाला संधी देऊ. परंतु मी बाबुराव पाचनांचं अपक्ष म्हणून त्यांचं काम केलं होतं, कारण मला बाबुराव पाचनांना राष्ट्रवादीत घेतलं आणि परत त्यांना उमेदवारी दिली नाही, ते एक मला म्हणजे एक भावनिक मुद्दा बी झाला होता. आणि मी बाबुराव पाचनांचं काम केलं. अशोक पवारला मी जिल्हा परिषद सदस्य असताना बाहुलीमध्ये म्हणजे 1000च्या आसपास मतं पडली असतील आणि बाबुराव पाचनने 4,4,500 मतं पडली. त्याचा त्यांच्यात राग असन. आणि पण त्यांनी मला जिल्हा परिषदला सभापती पद मिळू नये याच्यासाठी भरपूर प्रयत्न करायला. ठीक आहे, दादांनी मला सांगितलं की आता आमदारच तुझा विरोध करतोय तुझ्या भागातला, तर मला देता येत नाही. मला अडचण नव्हती, मी काय पदासाठी कधीच काम केलं ना, कारण दादांनी मला गावासाठी, पवार साहेबांनी गावासाठी भरपूर असं केलेलं होतं. आणि ते केलं असल्यामुळं त्यांनी जे गावासाठी माझ्या केलेलं आहे त्याच्यापेक्षा पद फिक्कही होती काय, त्याच्यामुळे मी ते काम केलं नाही आणि त्यांना जमलं नाही. आणि नंतर मला मी जिल्हा परिषद निवडणूक सदस्य झाल्यानंतर परत गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली. मी सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषदचा कार्यकाळ संपल्यानंतर परत सदस्य म्हणून ग्रामपंचायत 13 साली लढवली. आणि त्यावेळेस लढवली त्यावेळेस अशोक पवारच आमदार होते आणि परत विधानसभेच्या निवडणुका परत 14ला येणारच होत्या. आणि मी जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या विरोधात म्हणजे असा त्यांच्या मानसिकता होती की हा रामभाऊ दाभाडे हा अशोक पवारचा विरोधकच आहे, जरी पक्षाचं काम करत असलो तरी. आणि त्या टायमाला मी ग्रामपंचायत मध्ये परत एक ग्रामपंचायत आपल्या गावाला एक गार्डन असावा म्हणून एक गायरान क्षेत्रामध्ये 3 एकरामध्ये गार्डन डेव्हलप करायचा निर्णय घेतला. सर्व लोकवर्गांचं गार्डन डेव्हलप केलं. त्याला गावातले अनेक सहकार्य माझे असतील, राजकीय पुढारी असतील, सर्वांनी सहकार्य केलं. ते गार्डन उभं राहिलं. आणि एक मनोभावी इच्छा होती की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते की माझ्या गावाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते व्हावं काय, अशी एक इच्छा होती. ग्रामपंचायतच्या ऑनलाईन सिस्टम सेवा केली होती, त्याचं उद्घाटन व्हावं. एक वर हॉल बांधला होता, त्याचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते व्हावं अशी एक इच्छा होती. परंतु अजितदादांना भेटून मी तारखा मागितल्या. अजितदादांनी मला आत्ताचे शिवगजानन पाटील साहेब आहेत तिथं, त्यांना सांगितले यांना काय तारखा द्या. परंतु अशोक पवारांनी वाघोलीच्या ग्रामपंचायत रामभाऊ दाभाडेच्या उद्घाटनाला अजित पवार येऊ नये याच्यासाठी पूर्ण सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ती दादा काय मला वेळ द्यायनंतर मी काय संघर्षातला कार्यकर्ता आहे, मी माझ्या गावातील लोकांच्या जीव मोठा झालेला कार्यकर्ता आहे मतदानाच्या. आणि त्यामुळं मलाही एक माझ्यातला एक जागृत झाला. आणि मी बाबुराव पाचनांना फोन केला. त्या टायमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस साहेब. म्हणलं मला फडणवीस साहेबांची भेट घ्यायची काय. आणि त्यावेळेस ते फडणवीस साहेबांचं एक लोकांमध्ये असं मोठ्या प्रमाणात झालं की काम करणारा माणूस किंवा ओळख निर्माण होत गेली. आणि आम्ही आकर्षित व्हायला लागलो होतो. म्हणलं फडणवीस साहेबांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन करायचं. आणि बाबुराव पाचने असन, मी असन, आमचे सहकारी रोहिदास सुंद्रे असन, आम्ही सर्वजण गेलो दादरला. आम्हाला तिथे भेट झाली. आम्ही भेट गेल्यानंतर फडणवीस साहेबांना, पंकजताई मुंडे आणि विनोद तावडे जी होते यांना सांगितलं की आम्हाला उद्घाटन, आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पण आमचा प्रवेश नाही करणार, पण आम्हाला उद्घाटन तुमच्या हस्ते करायचे. ते आमच्याकडे पाहत राहिले, प्रवेश नाही करणार पण उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं काय.
पण आम्हाला सांगितलं 100% उद्घाटनाला आम्ही येऊ. त्यांनी तारीख दिली. त्या तारीख दिल्यानंतर आमच्या उद्घाटनाला फडणवीस साहेबांना उशीर झाला. परंतु विनोद तावडेजींनी वेळेत आले, त्या ठिकाणी उद्घाटन केली, गार्डनचं उद्घाटन केलं, ऑनलाईन सेवेचं उद्घाटन केलं. आणि त्याच्या उद्घाटनाच्या 2-3 दिवस अगोदर अजितदादांचा फोन आला. तो मला सांगितलं त्यांच्या दादांच्या स्टाईल मध्ये, ते दादांची स्टाईल आम्हाला माहिती असते. काय रे रामदास, तू भाजपमध्ये प्रवेश करणार आहे? म्हणलं प्रवेश नाही करणार. मग तू देवेंद्रजींना त्यांना भेटला का? हो म्हणलं भेटलो. नाही, उद्घाटनाची तारीख तुमची कोण मिळाना, म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं मी ठरवलं. म्हटलं माझ्या बॉडीने सगळ्यांनी. तुला कोणी सांगितलं मी तारीख नाही? तुमच्या पीएला विचारा. अरे ते तुझा आमदार विरोध करतो. म्हणलं तुम्ही आमदारच आहे का? मी आमच्या सदस्यांचा ऐकतो काय? मग म्हणलं मी त्यांच्या हस्ते तारीख घेतलेली, मी त्यांच्या हस्ते उद्घाटन. ठीक आहे, मी तू नीट विचार कर. नंतर आमच्या बऱ्याचशा सहकार्यांनी सांगितलं की दादा रामभाऊदा म्हणे हे गावाचे म्हणजे ते आपल्या कोण जाणं, त्याला हे करा, तारीख द्या. मला अचानक दादा शिरूरला कार्यक्रम होता, आणि शिरूरला कार्यक्रम होता असताना मला वाटतं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होतं. अशोक पवार बी गाडीत असतील. आणि मला त्याच्या 2 दिवस अगोदर दादांचा फोन आला, मी उद्या परवा शिरूरला उद्घाटनाला जाणार आहे, तुझी जी उद्घाटन असेल ती उद्घाटन करतो. मग दादाला हात जोडून फक्त नम्रपणाने विनंती केली, दादा मी वेळ घेतलेली काय, तुम्ही उद्घाटन करू, तुम्हाला मी काय अडवू शकत नाही. तुम्ही उद्घाटन केलं तर मला गावात थांबता येणार नाही, कारण मी त्यांची सन्माननीय देवेंद्रजी, पंकजताई आणि विनोद तावडेंची वेळ घेतलेली. मला त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचे, आणि तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, मी काही तुमच्या पुढं नाही म्हणणार. पण दादांनी तेवढं मला सांगितलं ठीक आहे केल्यानंतर तोपर्यंत आमचा भाजपमध्ये प्रवेश हा काही ठरलेला नव्हता. पण दादांचा जो नियोजित दौरा त्या दिवशी झाला, आणि त्या दिवशी दौरा झाल्यानंतर जे आमचा सहकारी मित्र मंगलदास बांदल त्या गाडीत होते. त्या गाडीत असल्यामुळं मला त्या गाडीत काय काय किस्से व्हायचे कळायचे. आणि अजितदादाने अशोक पवार बी गाडीत होते. गाडी शिरूरहून वडगाव रासेकरच्या भागात झाली होती. आणि रासेला चालले असताना मंगलदास बांदल, कारण माझ्या बरोबर जिल्हा परिषद अपक्ष म्हणून आम्ही सगळं सहकारी मित्र, त्यांनी दादाला म्हणलं, दादा आमचा सहकारी बोलला ते भाजपमध्ये प्रवेश करतील, तुम्ही त्यांना साधा समजून सांगा. तर दादा म्हणले का, दादा काय बोलायच्या अगोदर अशोक पवारने सांगितलं, जाऊ द्या, येणारा माझा नावाचा एकीने उल्लेख करून जाऊ द्या, काय त्यांनी गेलं तर बाबडीत काय फरक पडणार नाही काय. हे असं बोलल्यानंतर मंगलदास बांदलची त्यांची थोडं शाब्दिक चकमक बी झाली. आणि तो किस्सा मंगलदास बांदलने मला, माझ्या कार्यकर्ते संध्याकाळचे आमची उद्घाटनाची तयारी चालू होती, आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये सांगितलं, आणि फोनवर सांगितलं. ते सर्व कार्यकर्त्यांनी ऐकलं. तर आमच्या कार्यकर्ते म्हणले, जाऊ द्या, त्याला अशोक बापूंना जर आपला विश्वासच नाही तर आपण भाजपमध्ये प्रवेश करू. आम्ही त्या दिवशी रात्री बाबूराव पाचरणांना सांगितलं आम्हाला प्रवेश करायचा आहे, म्हणून उरुळी कांचनला सभेची तारीख ठरली. उद्घाटन करून आम्ही सर्वजण उरुळी कांचनला जाऊन प्रवेश करणार होतो. आणि त्याप्रमाणे आमचं ठरल्याप्रमाणे नियोजन झालं. आम्ही प्रवेश केला. विनोदजी तावडे साहेब होते, त्यांच्या शुभ हस्ते प्रवेश केला.